रस्ता दिवसा जेवढा सुंदर दिसतो, रात्री तोच रस्ता तितकाच भयानक रूप धारण करतो. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो ऐकून तुमचा रात्रीचा प्रवासावरचा विश्वास उडून जाईल. ही गोष्ट आहे पुण्याच्या सागर देसाईची आणि ताम्हिणी घाटातील त्या एका काळ रात्रीची. ही घटना घडली होती 2022च्या गणपती विसर्जनानंतर. सागर जो पुण्यात IT कंपनीत कामाला होता, त्याला अचानक गावाहून म्हणजे चिपळूणवरून पुण्याला यावं लागलं. ऑफिसचं काहीतरी अर्जंट काम निघालं होतं. रात्रीचे 10 वाजले होते जेव्हा सागरनं आपली स्विफ्ट डिझायर गाडी काढली. आईनं त्याला बचावलं होतं. अरे सागर, रात्र झाली आहे. कुंभारली घाट आणि ताम्हिणी घाट दोन्ही कठीण आहेत, जपून जा. सागर हसून म्हणाला, आई काळजी नको करू, मी नेहमीच जातो. पहाटे 4पर्यंत पुण्यात पोहोचेल. सागरनं गाडी सुरू केली. सुरुवातीचा प्रवास मजेत गेला. चिपळूण सोडलं, खेड गेलं, पोलादपूर ओलांडलं. गाणी वाजवत सागर मस्तपैकी ड्राईव्ह करत होता. पण जेव्हा त्यानं ताम्हिणी घाटात प्रवेश केला तेव्हा वातावरणातला बदल त्याला जाणवू लागला. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला होता. ताम्हिणी घाटाचे वळणदार रस्ते आणि दोन्ही बाजूला असलेली घनदाट झाडी, काळोख इतका होता की गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशसुद्धा धुक्यात विरून जात होता. रात्रीचे साधारण 2 वाजले असावे. सागरच्या गाडीचा वेग कमी झाला. अचानक त्याला गाडीच्या डाव्या बाजूला आरशात काहीतरी हलल्यासारखं वाटलं. पहिले तर त्यानं दुर्लक्ष केलं. भास असेल असं म्हणून तो पुढे निघाला. पण थोड्याच अंतरावर त्याला रस्त्याच्या कडेला एक बाई उभी असलेली दिसली. पांढरी साडी नाही, पण एक साधं पंजाबी ड्रेस घातलेली ती बाई होती. पावसात पूर्णपणे भिजलेली. तिने गाडीला हात दाखवला नाही. ती फक्त मान खाली घालून उभी होती. सागरचं मन थोडं हललं. इतक्या रात्री या जंगलात ही बाई एकटी काय करते? त्यानं विचार केला की गाडी थांबवून विचारावं. त्यानं ब्रेकवर पाय ठेवला. गाडीचा वेग कमी झाला, पण आईचे शब्द त्याला आठवले, घाटात रात्री गाडी थांबवू नकोस. त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि तिला मागे टाकून पुढे गेला. तो स्वतःशीच पुटपुटला, कदाचित जवळच्या वाड्यातील असेल. पण 5 मिनिटांनी जे घडलं त्याने सागरचा थरकाप उडाला. त्याच वळणावर पुढं तीच बाई उभी होती. तिचे कपडे, तोच चेहरा आणि तीच मान खाली घालून ती उभी होती. सागरच्या कपाळावर घाम फुटला. हे कसं शक्य आहे? मी तर तिला 5 किलोमीटर मागं सोडलं. ती माझ्या पुढे कशी आली? त्याला गावाकडच्या गोष्टी आठवू लागल्या. लोक म्हणतात कोकणातल्या घाटात चकवा लागतो, रस्ता तोच असतो, पण माणूस गोल गोल फिरत राहतो. सागरनं ठरवलं, आता काहीही झालं तरी गाडी थांबवायची नाही. त्यानं ॲक्सिलेटर दाबला. गाडी 80च्या स्पीडवर धावत होती. वळण जीवघेणी होती, पण सागरला फक्त घाटातून बाहेर पडायचं होतं. अचानक गाडीच्या मागच्या सीटवर आवाज आला, दादा गाडी हळू चालवा. सागरच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानं आरशात पाहिलं.
मागची सीट रिकामी होती. त्याला वाटलं मनाचा खेळ आहे, पण पुन्हा तोच आवाज अगदी त्याच्या कानाजवळून आला. तुम्ही मला का नाही थांबवलं? यावेळी आवाज स्पष्ट होता, थंडगार आणि ओळखीचा वाटणारा. सागरनं भीतीनं गाडीचं स्टेअरिंग घट्ट पकडला. तो ओरडला, कोण आहे? कोण आहे तिथे? बाहेर पाऊस वाढला होता. सागरनं समोर पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती बाई आता रस्त्याच्या कडेला नाही तर गाडीच्या बोनेटवर बसलेली त्याला भासली. तिनं डोळे लाल भडक होते आणि काचेतून सरळ सागरकडे बघत होती. सागरनं जोरात ब्रेक दाबला. गाडी स्किड झाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. इंजिन बंद पडलं आणि फक्त पावसाचा आवाज आणि काळोख. सागर थरथरत्या हातानं गाडी पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला. की फिरवली, पण गाडी चालू होईना. बाहेरच्या अंधारात त्याला आता स्पष्ट आवाज येऊ लागले, पैंजणांचे आवाज आणि एका बाईचं रडणं. ते रडणं दुःखी नव्हतं, रागीट होतं. सागरनं देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. त्यानं डोळे घट्ट मिटले. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अचानक खिडकीवर टक 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 आवाज झाला. सागरनं डोळे उघडले नाही. तो तसाच बसून राहिला. साधारण 10 मिनिटं तो थरथरत होता. अचानक समोरून एका ट्रकचा हॉर्न वाजला. त्या प्रकाशाने सागर शुद्धीवर आला. एक ट्रक त्याच्या गाडीच्या बाजूनं गेला. त्यानं उजेडात त्याच्याकडे बघितलं. बोनेटवर कोणीच नव्हतं. रस्ता मोकळा होता. सागरनं पुन्हा चावी फिरवली. यावेळी गाडी एका झटक्यात चालू झाली. त्यानं मागं वळून न पाहता गाडी सुसाट सोडली. जेव्हा तो मुळशीजवळच्या एका धाब्यावर पोहोचला तेव्हा त्यानं गाडी थांबवली. तो पूर्णपणे घामानं भिजला होता. धाब्यावरच्या वेटरनं त्याला पाणी दिलं आणि विचारलं, साहेब काय झालं? खूप घाबरलेले दिसतंय. सागरनं घडलेला प्रसंग सांगितला. ते ऐकून वेटर आणि धाब्याचा मालक एकमेकांकडे बघू लागले. मालक म्हणाला, साहेब तुम्ही नशीबवान आहात. त्या वळणावर तुम्ही गाडी थांबवली नाही हे चांगलं झालं. सागरनं विचारलं, का? कोण होती ती? मालक म्हणाला, 5 वर्षापूर्वी तिथेच एक अपघात झाला होता. एका नवविवाहित जोडपं पुण्याला जात होतं. रात्रीच्या त्याच वेळी गाडी दरीत कोसळली. नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पण ती बाई ती जखमी अवस्थेत रस्त्यावर येऊन मदतीसाठी हात मागत होती. पण अंधारामुळं कोणीच थांबलं नाही. जास्त रक्तस्रावाने ती तिथेच तडफडून मेली. तेव्हापासून प्रत्येक अमावस्येला ती तिथेच उभी दिसते मदत मागायला. सागरच्या अंगावर काटा आला. त्यानं खिशातून फोन काढला. आजची तारीख आणि तिथी अमावस्याच होती. त्या रात्रीनंतर सागर पुन्हा कधीच ताम्हिणी घाटातून रात्रीचा प्रवास नाही केला. मंडळी, विज्ञानाला हे मान्य नसेल, पण ज्यांनी अनुभवलंय त्यांच्यासाठी हे सत्य आहे. तुमचा अशा गोष्टींवर विश्वास आहे का? आणि कोकणात जाताना तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. पुन्हा एक भेटूया
एक नवीन भयानक सत्यकथेसोबत. तोपर्यंत शुभरात्री. तुम्ही ऐकत होतात रातच्या गोष्टी.